I'm Sanika Gadam and I hope you guys are doing extremely well. Welcome back to my channel. आणि पूर्वी या चॅनलमध्ये मी माझे सॉन्ग व्हिडिओज टाकत होती ज्याच्यावर लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स पण येत होता. पण आय डोंट नो काय झालं आणि मी अचानक स्टॉप केलं व्हिडिओज पोस्ट करणं. बट काही मंथ्सपासून माझी मम्मी मला एनकरेज करते की मी यूट्यूब व्हिडिओज पोस्ट केले पाहिजे. सो मी यूट्यूबवर काही कॉन्टेंट्स शेअर करणार आहे. सो मला त्याच्यामध्ये तुमचं खूप प्रेम हवं आहे. सो हा व्हिडिओ असणार आहे एक नो मेकअप लुकचा किंवा बेसिक कॉलेज मेकअप किंवा बेसिक ऑफिस मेकअप जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर करू शकता. सो लेट्स बिगिन आवर व्हिडिओ. सो मी फर्स्टली स्टार्ट करणार आहे स्किन प्रेपिंगपासून. सो मी या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सीरम आणि सनस्क्रीन लावून झालेली आहे. सो मी मॉइश्चरायझरसाठी पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर यूज करणार आहे. सो मॉइश्चरायझरचा अमाऊंट आपल्याला खूप ठेवायचा असतो कारण की मॉइश्चरायझरने आपली जी स्किन आहे ती ड्राय नाही वाटत. मी ऑलरेडी माझी स्किन प्रेप केलेली आहे. सो मी आता जास्त मॉइश्चरायझर नाही लावत. सो आपल्या चेहऱ्यावर जे डार्क सर्कल्स आहेत, आपल्या अंडर आयमध्ये जे डार्क सर्कल्स आहेत, इथे जे पिगमेंटेशन आहे त्याच्यासाठी लपवण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे हे कन्सिलर पॅलेट. सो माझ्याकडे ह्याच्यामध्ये खूप शेड्स आहेत. हे कन्सिलर आहे, हे करेक्टर आहे बेसिकली. सो पहिलं आपण करेक्शनसाठी एक ऑरेंज करेक्टर लावूया आणि त्याच्याबरोबर आपण हे कन्सिलर लावूया आणि ह्याला आपण ब्लेंड करून घेऊया. आणि मी ब्रश नाही युजली यूज करत. मी मोस्टली माझ्या फिंगर्सनेच ब्लेंड करते कारण की फिंगर्सने ब्लेंड केलेलं जे कव्हरेज आहे ते थोडं नॅचरल येतं. सो मी आता फिंगर्सने ह्याला ब्लेंड करून घेते पटापटा. या okay, so after applying concealer, next step what we gonna do is apply eyebrow pencil. So eyebrow pencil एक eyebrow defining साठी असतं जे की तुमच्या नॅचरल आयब्रोजला लिफ्ट करतं, आयब्राउजला लिफ्ट करतं. सो हे आयब्रो पेन्सिल आहे मॅरी जॉकचं जे की मी खूप यूज करते आहे आणि मी याच आयब्रो पेन्सिलला माझ्या आयलिडमध्ये पण लावणार आहे. लेट मी बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. सो इकडे एक मिरर आहे तो मी इकडे यूज करते. आयब्रो डिफायनिंगसाठी पण झालं आणि मी एक अंडर आय काजलसारखं पण ह्याला यूज केलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे माझं ब्लश. सो ब्लश मी यूज आता करणार आहे. इनसाईडचंच आहे ते. मी मोस्टली जे माझे कॉस्मॅटिक्स आहेत ते इनसाईडकडून वापरते. सो इनसाईड हे जे कॉस्मॅटिक आहे ते खूप अफोर्डेबल पण आहे. हे ओपन नाही होतं. सी आय एम ट्राईंग टू ओपन दिस बट इट्स नॉट गेटिंग ओपन ओनली. Oh my god. Why it's not getting open? I think माझे हात थोडे ऑइली आहेत. That is why it's not getting open. Shit, it's not getting open. Oh my god, what I'm gonna do? Okay. Still it's not getting open. Okay, it got open. Okay, so मी आता ब्लश मी सगळं फिंगर टिपने फिंगर्सने आपल्या अप्लाय करते. ओके, अगेन हियर.
थोडंसं नोजला, ओके, अँड थोडंसं आपलं चीकला, सॉरी चिनला, ओके, या. अँड आपल्याला जर थोडं आय लिडला पाहिजे असेल तर आपण थोडंसं आय लिडला आपण तोच ब्लश आपण लावायचा, ओके. अँड नाव द टाइम इज फॉर लिप बाम. सो मी युजली आपल्या नो मेकअप लुकसाठी किंवा माझ्या रेग्युलर मेकअपसाठी मी युजली अवॉइड करते लिपस्टिक. सो मी वापरते हा मेबलिनचा बेबी लिप्स लिप बाम. सो ह्याच्यामध्ये ना कलर आहे, ओके, ह्याच्यामध्ये ॲडेड कलर आहे. सो आपण जर हे नॅचरली लावलं ना तर हे एक ग्लॉस सारखं पण इफेक्ट देतं आणि एक लिपस्टिक सारखं पण. सो मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. या, सो यू कॅन सी द शाईन. खूप एक चांगला इफेक्ट ग्लॉसचा पण येतोय आणि त्याच्याबरोबर एक कलर पण आलेला आहे जो खूप नॅचरल कलर आहे. सो या, अँड द लास्ट स्टेप वुड बी द मस्कारा. जर तुम्हाला तुमचे आय लॅशेस थोडे लिफ्ट केलेले पाहिजे असतील तर हे कलर आहे माझ्याकडे, तर मी आयलॅशला कर्ल करते. आणि जर आपल्याला कलर नसेल यूज करायचं तर डायरेक्टली आपण मस्कारा पुट करू शकतो, पण आपण थोडे कर्ल करून घेऊया. सो हे आहे माझं कलर, अँड यू गाईज जस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस टूल, ओके. कारण की हा टूलला जेवढा असा इझी वाटतो ना आपल्याला यूज करायला, इट्स द मोस्ट डिफिकल्ट टूल टू यूज, ओके. सो जस्ट बी व्हेरी 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 केअरफुल अबाउट दिस वन. आणि आता फक्त, आणि हां, माझा फेवरेट मस्कारा ना मार्सचा आहे, जो की खूप नॅचरल इफेक्ट देतो माझ्या आयलॅशला. सो मी एक्सेस प्रोडक्ट रिमूव्ह करते आणि जस्ट असं मी या वॉन्डला फिरवणार आहे माझ्या आयलॅशवर, ओके, लाईक दॅट. सी, यू कॅन सी द डिफरन्स. लाईक नॅचरली माझे जे आयलॅश आहेत ते लिफ्ट झालेले आहेत. सो आपण खालच्या आयला पण लावून घेऊया, ओके. या, दॅट्स इट. मी जास्त नाही करणार कारण की मग ते रुइन करते मी. सो या, आय थिंक दिस इज इट. सो नॅचरल मेकअप आहे हा, आणि तुम्ही बघू शकतात की किती छान वाटतो आहे हा मेकअप. जास्त ओव्हर नाही आहे. मी खूप 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 मिनिमल प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. आणि तुम्हाला जर खूप घाम येत असेल, ओके, सो तुम्ही जो टॅल्कम पावडर आहे तो वापरू नका, ओके. सो माझ्याकडे हे FCचं कॉम्पॅक्ट पावडर आहे. तर तुमच्याकडे कोणताही कॉम्पॅक्ट पावडर असेल ना, तुम्ही त्यांनी सेट करा तुमचा जो बेस आहे, ओके. मोस्टली लोक टॅल्कम पावडर यूज करतात किंवा लूज पावडर यूज करतात. आय वुड सजेस्ट की तुम्ही लूज पावडर किंवा टॅल्कम पावडर न वापरता तुम्ही हा कॉम्पॅक्ट वापरा आणि त्यांनी तुमचा जो बेस आहे तो सेट करा, ओके. सो आय एम गोइंग टू सेट माय बेस विथ दिस, ओके. या, सो आता याच्यानंतर ना मला जो घाम आहे तो खूप कमी प्रमाणात येणार ऑफकोर्स येणार, बट खूप कमी प्रमाणात घाम येणार. सो yeah, that's it for this video, and I hope you like my makeup,
अँड तुम्हाला हा युजफुल वाटला असेल जो मेकअप लुक आहे. अँड तुम्ही स्वतः ट्राय करा हा मेकअप लुक विथ दोज अफोर्डेबल प्रोडक्ट. मी सगळ्या प्रोडक्टचे जे नावं आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. अँड please do like this video, do subscribe this video, and put comment on what type of videos you want to see on my channel. And we'll see you in the next one. Bye.